घरी खूप छान छान असे मोदक बनवलेच असतील आणि माझ्या यूट्यूबला झालेत 100 ब्लॉग्स कम्प्लीट. आम्ही जाणार आहे मूवीला आणि 4 वाजताचा शो आहे. ये मेरी कॉफी. आणि मूव मेन म्हणजे दुसरी गोष्ट, माझा रिझल्ट लागलाय. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मी 7:30 वाजता स्टार्ट केलाय आणि आज आहे संकष्ट चतुर्थी. तर मम्मीचा पूर्ण स्वयंपाक झालाय आणि लास्ट मम्मीने मोदक करून ठेवलेत. माझ्याकडनं थोडीशी मम्मीला मदत, मी ते फ्राय करणार आहे आता मोदक. तर आपले इथं रेडी झाले सगळे मोदक, ते आता मस्तपैकी मी फ्राय करतो. आणि हा व्लॉग मी किती करेन ते मला पण नाही माहिती, जिथपर्यंत करेन शक्य होईल तिथपर्यंत मी हा व्लॉग कंटिन्यू करेन. तर आता आपण हे फ्राय करायला स्टार्ट करूयात सगळे मोदक. आणि संकष्ट चतुर्थीला तर प्रत्येकाच्या घरी खूप छान छान असे मोदक बनवलेच असतील. यार मी किती दिवसांनी लॉंग ब्लॉग काढतोय. ॲक्च्युली मी शॉर्ट ब्लॉग्समध्ये एवढं कॉन्सन्ट्रेशन केलं होतं की शॉर्ट ब्लॉगच करायचे, पण नाही, आता लॉंग ब्लॉग्स पण काढले पाहिजे, ते पण इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. तर लॉंग ब्लॉगसुद्धा तुमच्यापर्यंत मी पोचवेन. तर गाईज, माझे यूट्यूबला 100 ब्लॉग्स कंप्लीट झालेत आणि मला नव्हतं वाटलं की कधी 100 ब्लॉग्स कंप्लीट होतील. आणि खूप छान छान ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केले. पूर्ण माझे गणपती फेस्टिवल, दिवाळी पूर्ण तुमच्यावर मी ब्लॉग शेअर केले माझे. आणि तुमचा छान सपोर्टसुद्धा मला भेटला माझ्या ब्लॉग्सला. तर आता शॉर्ट ब्लॉग्स तर येतच आहेत, तर लॉंग ब्लॉगसुद्धा येतील. आणि मेन म्हणजे माझा एक प्रॉब्लेम आहे की कन्सिस्टन्सी माझ्याकडनं राहत नाही. ती मी प्रयत्न करेन की कन्सिस्टन्सी यूट्यूबवर ठेवायची आणि इन्स्टावर पण. तर आता लॉंग ब्लॉगसुद्धा येतील तुमच्याबरोबर आणि चॅलेंजेस ब्लॉगसुद्धा मी ट्राय करेन तुमच्यापर्यंत पोचवायचे. तर बघू आता की कसे अजून मी काय काय एक्सप्लोर करेन ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन. आपला फर्स्ट स्लॉट निघालाय. तर गाईज, आपले मोदक रेडी आहेत. चला आता आपण आरती करू आणि मग ह्याचा नैवेद्य दाखवूयात. हॅलो गाईज, तर आज मी कंटिन्यू केला आहे व्लॉग. आणि आता दिवसभरचं जास्त मी व्लॉग नाही शूट केला, आत्ता व्लॉग शूट करतोय. तर आज आम्ही जाणार आहे मूवीला आणि 4 वाजताचा शो आहे. तर आता मी रेडी होतोय आणि इथं प्रेस वगैरे करणार आहे कपडे. आणि ॲक्च्युली मला ना रील शूट करायची होती ह्याच्यावर, पण आमची लाईट नुसती जाते, लाईटचा प्रॉब्लेम आहे. तर आता काय, पटकन आता लाईट आली तर ते प्रेस तर करून घेतो पटकन कपडे आणि त्याच्यानंतर रेडी होतो. आणि आम्ही चाललोय जारण मूवी बघायला. तर ॲक्च्युली त्याची रेटिंग सुद्धा चांगली आहे आणि भरपूर जणांनी ते बघून आलेत आणि ते रिव्ह्यू देत आहेत की तुम्ही सुद्धा बघून या. तर आम्ही सुद्धा आज जाणार आहे तो मूवी पाहायला. तर आता रेडी वगैरे होतो आणि मग तुमच्याशी भेटतो. मला हे कळत नाही, श्रीला ब्लॉगमध्ये यायला का नाही आवडत. इतका कॅमेरा शाय ना तो, इतका कॅमेरा शाय ना, अजिबात त्याला ब्लॉगमध्ये यायला आवडत नाही. काय माहिती का, आमची फॅमिलीच अशी आहे पूर्ण. ज्याला कॅमेऱ्यामध्ये मी घेईन तो म्हणन मला नको, मला नको, मला नको. काय यार. तर गाईज, मी इथे रेडी होतोय आणि मेन म्हणजे मला ना आत्ता रिसेंटली मी जुडिओला गेलो होतो आणि हा सेंट मला इतका आवडला ना, ह्याचा फ्रेग्रन्स इतका मस्त आहे ना. तर मी अजून एक बॉटल आणली आहे, पण भाईसाहेब हे खूप भारी आहे. आणि आता रिसेंटली मला खूप आवडायला लागला आहे हा सेंट, खूप खूप भारी आहे. आणि आता 4चा शो आहे, तर आम्ही 3:30ला निघणार आहे. तर बघूयात, मी ब्लॉग करेनच तसं.
A few moments later. मम्मी पण रेडी झाली आहे, आता वरती आलोय. वी आर रेडी फॉर अ मूवी. 10 मिनिटात आता मूवी स्टार्ट होईल. रेवती अरे आली की. तर आता मध्ये इंटरव्ह्यू झालाय, तर मी आता आलोय आणि मला मेन म्हणजे घ्यायचं पटकन पॉपकॉर्न, तर ते घेतो आणि त्याच्यानंतर पुढं कंटिन्यू करतो. आणि खूप भारी यार मूवी, खूप भारी. आता जातो मी, बाय. काय वातावरण झालंय, तुम्ही स्काय बघू शकता कसला भारी झालाय. वाटतं स्काय वाटतं. One eternity later. तर गाईज मी आता घरी आलोय आणि मी करणार आहे आता माझ्यासाठी गरम गरम कॉफी. आणि तुम्हाला पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ती मूवी कशी होती आणि माझा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी ॲट फर्स्ट पहिली माझी कॉफी आणि मेन म्हणजे मला माझ्या हातचीच कॉफी आवडते, कारण की माझ्या कॉफीला टेस्टच वेगळी आहे. It's my coffee ready. ये एक मिनिट, ये मेरी कॉफी. आणि मूवी खूप भारी होती मूवी. आणि जेव्हा ब्रेक होता मध्ये तेव्हा मी थोडासा व्लॉग शूट केला थिंक सो, आणि त्याच्यानंतर आत्ता व्लॉग शूट करतोय. तर मूवी असली भारी होती ना, जारण मूवी. प्लीज मस्ट वॉच मूवी आहे. तुम्ही सुद्धा एकदा जाऊन बघा थिएटरला. खूप भारी मूवी आहे, खूप भारी. त्याच्यामध्ये पूर्ण ब्लॅक मॅजिकचं दाखवलं आहे आणि कसं त्या मुलीला सगळं ब्लॅक मॅजिक केलं ते सगळं दाखवलं आहे. खूप भारी मूवी आहे, तुम्ही मस्ट वॉच. आणि तो मराठी मूवी आहे मेन म्हणजे, तर तो मराठी माणसाने पाहिलाच पाहिजे तो मूवी. तर तुम्ही नक्की थिएटरला जाऊन तो मूवी बघा. आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट, माझा रिझल्ट लागला आहे. आणि माझा रिझल्टच्या वेळेस मी इतका घाबरलेलो ना भाई, कारण की लास्ट टाईम माझा बॅक होता आणि तो आत्ता बॅकचा पेपर मी दिला. आणि आत्ता रिसेंटली 2 का 1 दिवस झाले माझा रिझल्ट लागून. आणि इतकी भीती वाटत होती, वाटलं नव्हतं की बॅक पडन, एका याला बॅक पडन असं वाटलं होतं, पण बॅक तर काय पडला नाही मला. आणि ऑल क्लिअर आहेत माझे. आणि मी ऑल क्लिअर असून आता मी 3rd इयरला गेलो आहे. आणि बऱ्याच जणांना माहिती नसतं की मी काय करतो. मी करतो आहे BCA, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. तर त्याच्यामध्येच मी मास्टर्स करणार आहे. आणि तर आता माझं 2nd इयर कंप्लीट झालं आहे आणि आता मला 3rd इयरला क्लासेससुद्धा लावायचे आहेत. सो बघूयात आता काय होतं आहे. आणि माझ्या ना जेव्हा रिझल्ट लागणार होता ना, तेव्हा मला खूप भीती वाटत होती, खूप म्हणजे खूप. काय होतं आहे काय नाही, की रिझल्टमध्ये बॅक लागतील की नाही. अभ्यास तर झाला होता, पण एका विषयाचं काय वाटत होतं थोडंसं, की भीती वाटत होती की बॅक पडू शकतो, पण नाही पडला. लास्ट टाईम माझा बॅक होता, मम्मी बोलली होती मला, पण यावेळेस बॅक नाही पाहिजे म्हणून. सो मी यावेळेस क्लिअर केले सगळे, म्हणून आता काही टेन्शन नाही आहे. आणि मस्तपैकी आपला 3rd इयर पण व्यवस्थित मी कंप्लीट करणार आहे. आणि आता बघूयात की मी कुठे क्लासेस वगैरे लावत होते. आता माझी मस्तपैकी गरम कॉफी केली, ती मी पिणार आहे. आणि सॉलिड मूवी होता. आणि मेन म्हणजे मला लेट झालं, त्यांचे पॉपकॉर्न रेडी नव्हते आणि इंटरव्ह्यू झाला तेव्हा मूवी स्टार्ट होऊन गेली. त्याच्यानंतर त्यांचे पॉपकॉर्न झाले आणि मग त्यांनी मला दिले. काय यार, मला अर्धी मूवी तिकडंच गेली, मग ती घेऊन मग मी गेलो. सो जाऊ दे. तर मूवी तर मस्त होता, मस्ट वॉच मूवी. तुम्ही सुद्धा नक्की जाऊन पहा तो मूवी. आम्ही तर पाहिला, खूप छान वाटलं आम्हाला, त्याचा रिव्ह्यू खूप छान आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की पहा तो मूवी. आणि ठीक आहे, ओके, आय एम कॉफी पिंग. सूक आहे सूक, कॉफी म्हणजे. तर गाईज माझे आता 20पासून कॉलेज पण स्टार्ट होणार आहे. तर कॉलेजमध्ये पण थोडेफार मी ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि
माझे 100 व्लॉग्स कंप्लीट झाले, तर 100 मिनी व्लॉग्स कंप्लीट झाले, तर मला मोठे मोठे व्लॉग्ससुद्धा काढायचे आहेत, लॉंग व्लॉग्स. तर तुम्ही मला आयडियाज द्या काय काय, तसे मी व्लॉग्स तुमच्यापर्यंत पोचवेन. चॅलेंजेसचे वगैरे व्लॉग्स मी काढेन आणि तुमच्याबरोबर पोचवेन. तर तुम्हीसुद्धा मला आयडियाज द्या, काय कॉन्टेंट मी तुमच्याबरोबर शेअर करू, काय कॉन्टेंट मी तुमच्याबरोबर शेअर करू. तुम्ही सांगन तो कॉन्टेंट मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर तसे मी तुमच्याबरोबर छान छान व्लॉग शेअर करेन. आणि तुम्हाला आता डेली अपडेट माझे व्लॉग्स थ्रू माहितीच असेल. आणि अजून कोणी माझे तुम्ही व्लॉग्स मिनी व्लॉग्स बघितले नसतील तर लवकर जाऊन यूट्यूबला आणि इन्स्टाला जाऊन चेक करा माझे मिनी व्लॉग्स. पूर्ण 100 व्लॉग्स मी कंप्लीट केले. दिवाळी परत होली, अजून गणपती फेस्टिवल, एवढे सगळे फेस्टिवल्स मी तुमच्याबरोबर शेअर केले, माझे दाखवले. आणि पूर्ण माझी स्टुडंट लाईफ कशी असते, डेली रुटीन वगैरे सगळं तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर ते तुम्ही पाहू शकता माझ्या यूट्यूबला. तर आता मी माझी कॉफी एन्जॉय करतो आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो, कारण की मला पण नाही माहीत किती मोठा हा व्लॉग झाला आहे. सो आता आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि मला असाच सपोर्ट करा यूट्यूबला आणि इन्स्टाला, की अजून माझे सबस्क्रायबर वाढू द्या. पूर्ण 100 सबस्क्रायबर पटकन कंप्लीट करा. आणि आपण भेटूत अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.